मला ना खूप बरं वाटतं हे ऐकताना की एखादी महिलांना बाकीच्या महिलांना प्रोत्साहन देते आहे की तुम्ही पुढे या आणि काहीतरी करा. पूर्वीचा जो वेळ होता ना की चूल मूल हा आता कॉन्सेप्ट राहिलेला नाही आहे. आता कसं आहे ना की अगदी साधारणमधल्या साधारण महिलेला पण मनात कुठे ना असं वाटतं की आम्ही पण घराबाहेर पडावं, आम्ही काहीतरी करावं जेणेकरून माझ्या मुलांना माझ्याबद्दल खूप आदर निर्माण होईल. पूर्वी लोकांना लहान मुलं म्हणजे आता जर इंग्लिश मिडियमची मुलं असायची त्यांना वाटायचं की अरे माझी आई अढाणी आहे. अढाणी हा शब्द वापरायचे आणि त्यांना वाटायचं की अरे साडी नेसून काय शाळेत येते. म्हणजे शाळेत जर ओपन डे असेल काही असेल तर साडी नेसून काय शाळेत येते. मग आई एक काम कर, तू येऊ नको, मी बाबांना घेऊन जातो. बरं मावशी यंग असेल तर मी मावशीला घेऊन जातो. मग ते ना कुठेतरी एका स्त्रीला खुपायला लागलं. मग हळूहळू ना ते जे ऑन्टरप्रेनरशिप आहे ना, एक बिझनेस वुमन हे नॅचरली एका लेडीमध्ये आहेच, एका महिलेमध्ये नक्कीच आहे, पण ते बाहेर येऊ लागलं. आणि ह्या बचत गटांच्या माध्यमातून आणि आपल्या ज्या एवढ्या चांगल्या म्हणजे एवढ्या आदितीताईंसारख्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडून आपल्याला जो प्रोत्साहन मिळतो की चला तुम्ही काहीतरी करा. आणि आता तर एकदम ॲडव्हान्टेज आहे, म्हणजे आपण तर अगदी महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आहोत. त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेब, आपले उपमुख्यमंत्री साहेब, आपल्या शिंदे साहेबांनी किंवा आणि आपल्या फडणवीस साहेबांनी जो प्रकल्प राबवला लाडक्या बहिणींचा, तो कुठेतरी ना एक एम्पॉवरमेंट आणतो महिलांमध्ये. एम्पॉवरमेंट म्हणजे काय की 1500 रुपयात काय होईल असं काय लोकांना वाटतं, पण त्यांचं चुकतं आहे. 1500 रुपयामध्ये एखाद्या महिलेचं घरही चालतं आहे आणि 1500 रुपयामध्ये महिला तेच पैसे आहेत ना त्यांच्या बिझनेससाठी, त्यांच्या छोट्या छोट्या उद्योगासाठी सुद्धा वापरत आहेत. आज त्या महिलांना खूप चांगल्या पद्धतीने व्यासपीठावर बोलावून ज्या प्रकारे त्यांचा मान सन्मान दिला, त्याच्यामुळे बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना पण कुठेतरी वाटतं की आपण पण त्या व्यासपीठापर्यंत पोचावं. तर ते पोचताना ती जी जर्नी आहे ना ती खूप मजेशीर जर्नी आहे आणि मला खूप बरं वाटतं की मी त्या जर्नीचा पार्ट होऊ शकते एवढ्या महिलांना. तर मला खरंच आनंद आहे की मी इथे खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर आहे, जेणेकरून मला महिलांपर्यंत जास्त कनेक्शन्स वाढवायला आणि त्या महिलांना एक चांगली दिशा दाखवायला मदत होईल. माझी संस्था म्हणजे खरं तर माझ्या आईची संस्था आहे, राजमाता प्रतिष्ठान. ती संस्था माझ्या आईने 2011 स्थापन केली होती. स्थापन केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फक्त एकच लक्ष ठेवला. पहिली गोष्ट महिला, दुसरी गोष्ट अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारपणा आणि तिसरी गोष्ट स्किल डेव्हलपमेंट. स्किल डेव्हलपमेंट कोणाची? तर जे आपले यंग मुलं आहेत, जी लहान लहान मुलं आहेत. मी असं नाही म्हणत की एक वयात आल्यानंतरच त्या व्यक्तीकडे स्किल डेव्हलप व्हायची ताकद असते, अजिबात नाही. अगदी आज तुम्ही 7 ते 8 वर्षाचं लेकरू जरी घेतलं ना तरी त्याच्यामध्ये काही ना काही वेगळं करायची क्षमता असते, पण ती क्षमता तुम्हाला ओळखायची असते. तसं आपण बरेच कामं केलेली आहेत. जसं महिलांसाठी रोजगारच्या बाबतीत जर बघायला गेलं तर आपल्याकडे बचत गट आपण भरपूर निर्माण केलेले आहेत. आपल्याकडे दिवाळीच्या वेळेला फराळाचं खूप मोठ्या प्रमाणात फराळाचा आपण बिझनेस करतो. ज्या महिला सगळ्या आहेत आपल्या रेसिपीज स्टेट आणि स्टँडर्ड रेसिपीज आहेत, पण आपल्या महिलांना आपण रोजगार देतो आहे त्या माध्यमातून आणि त्यांचा एक कॉन्फिडन्स बूस्ट करतो. त्यानंतर आपण जे अनएम्प्लॉयमेंटबद्दल बोलतो, अनएम्प्लॉयमेंटसाठी आपण भरपूर क्लासेस, फ्री ऑफ कॉस्ट क्लासेस. पण काय होतं काही वेळेला आपण जेव्हा फ्री ऑफ कॉस्ट लोकांना देतो तर कदाचित असं होतं की त्या गोष्टीची ना कदर राहत नाही. त्याच्यामुळे आपण काही वेळेला मिनिमम फीज पण चार्ज केले, साधारण 100 रुपये किंवा 50 रुपये. आणि ज्यांची नाही भरायची कपॅसिटी आहे त्यांना आपण फ्री ऑफ कॉस्टसुद्धा केलेलं आहे. आणि तशाने आपण बऱ्याच लोकांना ITIचे कोर्सेस करून घेतले आहेत, मोबाईल रिपेअरिंग कोर्सेस करून घेतले आहेत, फ्री ऑफ कॉस्ट एक्सेल, वर्ड म्हणजे कम्प्युटर, जे कम्प्युटर्समध्ये नॉर्मली मिडल क्लास लोअर मिडल क्लास फॅमिलीजकडे तेवढी ताकद नाही आहे की तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप्स घरामध्ये आणून प्रॅक्टिस कराल, तशा मुलांना आपण रोजगार दिलेला आहे. टॅक्सी आपण फ्री ऑफ कॉस्ट टॅक्सी महिलांना पण आणि पुरुषांना पण ड्रायव्हिंग शिकवून आपण टॅक्सीज त्यांना करून दिलेल्या आहेत. फूड व्हॅन्सची अवेलेबिलिटी आपण करून दिलेली आहे. अगदी दिवाळीच्या वेळेला तोरण, दिवे, पणत्या हे सगळं बनवतात ह्या लेडीज सगळ्या. आणि आम्हाला एक खूप आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला एक माध्यम म्हणून त्यांच्यासाठी काम करायला मिळतं, तर त्या गोष्टीचा खूप आनंद आहे.
विकसित भारत हा जो कार्यक्रम आहे ना, असे भरपूर कार्यक्रम व्हायची खूप गरज आहे. कारण अजूनही बऱ्याच ठिकाणी महिलांना किंवा लोकांना माहिती नाही आहे की खरंच एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला जायला मिळेल. तर हे जाणीव करून जेव्हा आपण देतो ना, तर त्यावेळेला ना महिलांच्या मनात पण आता येतं की नाही बाबा, मी काहीतरी असं केलं पाहिजे की मला त्या स्टेजवर पोचायचं आहे. तर त्याच्यामुळे असे प्रोग्राम्स, आणि मी खरंच या प्रोग्राम्स म्हणजे असे जे मोठमोठे कार्यक्रम घेणारी जी आपली माननीय मंडळी आहे, त्यांना मी खरंच खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी असा एक म्हणतात ना, एक खूप चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही तयार करताय की अजून पण महिला येतील. आता ह्या वेळेला तुम्ही ज्या महिलांना अवॉर्ड्स दिले, आता ज्या बाकीच्या महिला आहेत ज्यांना अवॉर्ड्स नाही मिळत, त्यांच्यामध्ये एक जिद्द निर्माण झाली आहे की मलाही त्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोचायचं आहे. तर मी कसं पोचायचं आणि मला काय करावं लागेल त्या गोष्टीपर्यंत पोचायला. फक्त सगळ्यांना विनंती आहे की तसाच तुमचा सपोर्ट, जसा तुम्ही हा कार्यक्रम घेतला असाच तुमचा वैयक्तिक सपोर्ट प्रत्येका महिलेला जिचा प्रयत्न आहे मनापासूनचा त्या स्टेजपर्यंत पोचायचा, फक्त त्या महिलेला तुम्ही एक म्हणतात ना, एक मनापासूनचा थोडा हात द्या. त्या तुमच्यासाठी उभ्या राहायला तयार आहेत. त्यांना पण काहीतरी करायचं आहे आणि भारताला अजून खूप मोठ्या म्हणतात ना, इतक्या मोठ्या इतकी मोठी कामं खरी करायची आहेत त्यांना की भारताचं नाव ह्यासाठी ओळखलं पाहिजे सगळ्या देशांमध्ये की महिलेनी काहीतरी केलेलं आहे. आणि खूप आनंद होतो की असे कार्यक्रम आपण घेतलेत आणि अशी आशा आहे की असे कार्यक्रम अजून आपले भरपूर घेतल्या जातील आणि गावागावात घ्यायचे ते आपले हे कार्यक्रम, म्हणजे जेणेकरून गावातल्या महिला पण पुढाकार घेऊन पुढे येतील आणि खूप आनंदाने सहभाग घेतील. धन्यवाद. म्हणजे ह्यांचं काम ना बऱ्याच वर्षापासून ना, म्हणजे जसं माझी आई बऱ्याच वर्षापासून ह्या सगळ्या क्षेत्रात आहे. ती पॉलिटिकली पण आहे आणि सोशलमध्ये पण आहे, आशाताई मामिडी. आणि कसं आहे, त्यांच्या माध्यमातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे ही जी आपली MSME चं आपलं जे म्हणजे एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे, हा माझ्यासाठी नवीन जरी नसला ना, तरी माझ्या मागे ज्या महिला येणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी फार नवीन आहे. पण सगळ्यांना सामावून घेणारी ही संस्था आहे आणि अशा संस्थेची खरंच खूप गरज आहे सगळ्या महिलांना पण. आणि जे नवीन तरुण आहेत, ज्यांना नवीन काहीतरी करायचं असतं, प्रत्येक वेळेला छोट्या गोष्टींमधून त्यांना मोठं काहीतरी निर्माण करायचं असतं, तशा लोकांचा हा खूप मोठा आधारस्तंभ आहे. आणि बरं वाटतं की अशा गोष्टी आपल्या भारतात होत आहेत, एकमेकांना सपोर्ट करून आपण पुढे येतो आहे. तर म्हणजे ह्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोचण्यासाठी खूप काही करावं लागतं, तेव्हा ही चेन मिळते आणि मिळाल्यानंतरही ते चांगल्या पद्धतीने आणि एक म्हणतात ना की काही मनामध्ये खोट न निर्माण करता आपण जेवढं करता येईल तेवढं आपण करावं. हे प्रत्येक महिलेला मी नक्की हा निरोप देईन. धन्यवाद.